लोकसभेच्या उमेदवारीबाबत छत्रपती शाहू महाराज यांनी सूचक विधान केलंय। त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। व्यक्ती समाजात अतिशय आनंद होईल। नाही, अजून तरी ऑफर नाहीये मला, पण येण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातून लोकसभेच्या आखाड्यात शाहू महाराज छत्रपती उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। इतक्यात मवियाच्या बड्या नेत्यांनी शाहू महाराज छत्रपतींच्या भेटीचा सिलसिला वाढवलाय। ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांच्यानंतर शरद पवारांनीही न्यू पॅलेसवर जाऊन शाहू महाराज छत्रपतींची भेट घेतल्यानं मवियाकडून कोल्हापुरात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू असल्याचं दिसतंय। अशात खुद्द शाहू महाराज छत्रपतींनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत सूचक विधान केलंय। महाविकास आघाडीचं एकमेकाचं लिंकिंग व्हायचं अजून आता म्हणजे होईल, बहुत काय प्रॉब्लेम येणार नाही। जर लिंकिंग झाली, व्यवस्थित जागा वाटप झालं तर आपण महाविकास आघाडीकडून लढणार का? ऑफर आली का? नाही, अजून तरी ऑफर नाहीये मला, पण येण्याची शक्यता आहे। शाहू महाराज छत्रपतींच्या या वक्तव्यामुळे यंदाच्या लोकसभेसाठी त्यांना तिकीट पक्क मानलं जातंय। तर काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शरद पवारांनी फक्त शाहू महाराज छत्रपतींची भेटच घेतली नाही, तर कोल्हापूरकरांनी त्यांना आशीर्वाद द्यावा असं आवाहन सुद्धा केलं होतं। त्यामुळे शरद पवारांचा हा कोल्हापूर दौरा छत्रपती शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची साखर पेरणी करण्यासाठीच असल्याचा कयास लावला गेला। कोल्हापूर आल्यानंतर शाहू महाराज जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा या निश्चित आहेत की या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हे असले तर माझी खात्री आहे की हा कोल्हापूरचा संदेश, हा शाहू महाराजांचा संदेश। लोकसभा निवडणुका जवळ आल्यानं कोल्हापूर लोकसभा उमेदवारीचं चित्र स्पष्ट होताना दिसतंय। पण काही दिवसांपूर्वीच लोकशाहीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतारमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी कोल्हापुरातून सरप्राईज असेल असं सूचक विधान केलं होतं। हेच ते सरप्राईज तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, खानदेशमध्ये म्हटलं तर नाशिक, मराठवाड्यामध्ये म्हटलं तर कुठलेही घेतलं तरी बीड असेल, काय संभाजीनगर असेल, हेही पोषक आहे। अजित पवारांच्या नेतृत्वात नेत्यांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली होती। त्या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते। तेव्हापासूनच त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। आता शाहू महाराज छत्रपतींना मवियाकडून उमेदवारी निश्चित मानली जातेय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।